शतरंगचा निर्णय घेतलेला आहे आणि विश्वगड संघाला फलंदाजी करायला लागेल. मग तुमची रणनीती काय असेल? कमीत कमी संख्येमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार. आमचे गोलंदाज आहेत चांगले, त्याच्यामुळं कमी रन असेल आम्ही चेस करू शकतो. तुमच्याकडे असे प्रमुख गोलंदाज कोण कोण आहेत? आमच्याकडे आहे संजय कुंभार आहे, आकाश आहे, राहुल आहे, अजून आहेत, अजून एक बॉलर आहे पण आम्ही तो सस म्हणजे घरूनच तुम्ही प्लॅनिंग करून आले ते असं वाटते मला. प्लॅनिंग आमची करूनच आलेले आहे. म्हणजे समोरचा संघ काय आहे काय नाही त्या आम्ही कमी लेखत नाही, जे असेल त्या पद्धतीने आम्ही रणनीती आखतो. चालेल, ऑल द बेस्ट. विश्वगड संघाचा कर्णधार तुमची काय प्लॅनिंग असेल? आहे आता आमच्याकडे आहेत बॅट्समन चांगले, तर समोरची टीम पण मोठी आहे, त्याच्यामुळं जसं आता सिच्युएशन असेल त्यानुसार आम्ही खेळणार आहेत. तुमच्या टीम मध्ये विश्वगड संघाचा निखिल जाधव, धीरज असे कोण दिसत नाही. आता कोण तुमच्या बेस्ट बेस्ट बॅट्समन कोण असेल तुमच्या संघाकडून? ते आता दोघी चांगले प्लेअर होते, आमचे बलाढ्य प्लेअर आहेत दोन्ही, पण आता सध्या आउट ऑफ स्टेशन आहेत. तर आता आहे बाकीचे प्लेअर, जसे सिच्युएशन असणार तसे आम्ही उतरवणार आहेत प्रत्येक प्लेअरला. चालेल चालेल, ठीक आहे, ऑल द बेस्ट. घोषित केली जाईल ड्रेसिंग मुले. ती पॅनल्टी 1 ओव्हरच्या नंतर ऍड केली जाईल. लाभ संघाचा 12वा प्रतिनिधी विश्वगड संघाचा 12वा प्रतिनिधी दिसत आहे आणि तिन्ही दिवसामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्पर्धेला गालबोट लागून दिलेला नाही आहे आणि बरोबर जे योग्य निर्णय आहे ते त्यांनी ते
दिलंय आणि पूर्ण आमच्या टीमकडून आणि माझ्याकडून त्यांना खूप खूप धन्यवाद. ज्ञानाबाई स्मृती चषक हे आयोजित केल्यानंतर निखिल जाधव यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांच्यातर्फे आम्हाला डीजे स्पॉन्सरशिप केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. स्ट्राईकला असणारे संकेत आणि नॉन स्ट्राईकला असणारे शुभम, विश्वगड संघाची धडाडीची फलंदाजी आता बघायला मिळाली. तसंच लाभ संघाचा अष्टपैलू खेळाडू पंकज आपल्याला ऍक्शन थ्रो मध्ये बघायला मिळणार आहे. तसाच लाभ संघाचा संजय गोलंदाजीवर तैनात झालेला. आता बघूया लाभ संघासाठी आणि त्याच्या पंकज या अष्टपैलू खेळाडूसाठी काय कामगिरी करतोय. संजय खूप चांगले असे क्रिकेट खेळतात आणि आम्हाला माहिती अशी पोहोचते की ते खूप असे 40-40 प्लसच्या संघामध्ये खेळतात. आणि बघूया आता आपल्या संघासाठी लाभ संघासाठी काय करतात. याला का झाला बॉल दे ना, लाटाल बडा योगे लाभ. खूप सुंदर असा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. मी पहिल्यांदाच बोललो होतो 40 प्लसचे असे अष्टपैलू खेळाडू संजय आपला अनुभव पणा लावताना आणि गोलंदाजीसाठी सज्ज संजय. खूप सुंदर असा चेंडू आणि दुसरा चेंडू असा निर्धाव. काय बॉलिंग करत आहे. मी पहिलेच बोललो होतो तुम्हाला 40 प्लसचा असा खेळाडू आणि आपल्या लाभ संघासाठी पूर्ण 100% देताना अजूनही लाट्यापाड्या संघाचा श्री गणेश झालेला नाहीये. लेग बाईकच्या रूपाने एक धाव असे संघाचा श्री गणेश होत आहे. खूप सुंदर असा चेंडू आणि कव्हर ड्रॉय मारण्याच्या नादात एक रनाशी सुखरूपरित्या काढलेली आहे. 4 चेंडू नंतर संघाची धाव संख्या होत आहे ती 2. आणि 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. खूप सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल संजय. 5 चेंडू मध्ये फक्त 2 रन खर्च केलेले आहेत आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचा शतक चालू आहे. या शतकामध्ये तर अनामारीचा शतक मानला जातोय पण संजय आणि 5 चेंडू मध्ये फक्त 2 रन दिलेले आहेत.
पूर्णपणे बांधून सांगलेले विश्वगड संघाला आणि सुंदर असं विकेट. काय म्हणता येईल संजय यांची गोलंदाजी, खूप सुंदर अशी गोलंदाजी विश्वगड संघाला. विश्वगड संघाचा नितेश संकेत याची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तो नितेश विश्वगड संघाचा. गोलंदाजी सज्ज होत आहे तो आकाश. आपल्या संघासाठी काय काय अशी कामगिरी करता येईल ते आपल्या 7 चेंडूमध्ये दिसेलच. संजयाच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालेल का आकाश. आणि लाप या संघाला 2 रनची पॅनल्टी लागली ते 2 रन आम्ही ऍड करीत आहेत. धाव संख्या होती ती 4 आणि आकाश हा बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज. संजयाच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो की काय ते बघावं लागेल आपल्याला. खूप सुंदर असा चेंडू टोलावलेला, फक्त एकच धाव. आणि दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू आणि सुंदर असा टोला चेंडू गॅप मधून सीमारेषा पार. चौकार असा नंदनी चौकार. आजच्या दिवसातला पहिला चौका शुभम याच्या बॅट मधून आणि आकाशा बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज. आणि दुसरा चेंडू असा सीमारेषा पार जातोय की काय बघावं लागेल. शुभम काय फलंदाजी करतोय विश्वगड संघासाठी आपले पूर्ण 100% देताना. आणि निलेश शेलार यांचं आगमन आमच्या थरथरत्या मंचावर. तीन चेंडू मध्ये 11 धावा खर्च केलेले आकाश यांनी. संघाची धाव संख्या होती ती 15. काय फलंदाजी करतोय शुभम. आणि चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुंदर असा चेंडू आणि त्यावर कव्हर ड्राईव्ह मारलेला, फक्त 1 रन. पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आकाश. आणि लो फुलटॉस असा चेंडू आणि विकेट भेटण्याची नाही. थ्रो मारला असता तर मला वाटतं कदाचित जडतडचा विषय झाला असता, पण थ्रो मारला नाही त्यांनी. फक्त 1 रन. 11 धाव्यांच्या बदल्यात 17 रन असे जमा केलेले आहेत विश्वगड संघाने. खूप
सुंदर असा चेंडू आणि त्यावर सुंदर असा फटका मारलेला आहे. फक्त एकच रन मिळेल की काय बघावं लागेल आपल्याला. आणि 1 रन, शतक समाप्त. दोन शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18. खूप चांगली अशी सुरुवात म्हणावं लागेल विश्वगड संघाची. सकाळच्या सत्रामध्ये 18 धावसंख्या बोलली तर खूपच होतात. लाभ संघाचा राहुल गोलंदाजीवर तसतो आणि आपल्या संघासाठी काय करतो ते बघावं लागेल. आणि बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज. खूप सुंदर असा फटका आणि बॉल सीमारेषा पार. बॉल जसा बॅटून निघला त्यावर 6 रनांची अशी सुंदर असे मोहर चापली होती. त्या शुभम आपल्या संघासाठी शुभ असा बम करतो तो शुभम. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो काय चेंडू आणि त्यावर मारलेला फटका जसा बॅटेतून निघला त्यावर लिवली 6 रनांची अशी कोड लिवली होती. आणि 6 रन देताना धाव संख्या होती ती 24. सकाळच्या क्षेत्रामध्ये फटक्यात होतं वजन आणि धावा येतात अर्धा डझन. कोण शुभम ना? शुभम यांची विकेट. राहुल पंकजांनी खूप सुंदर अशी कॅच घेतलेली आहे. आपल्या संघाचा कर्णधार म्हणून मानला जातो तो पंकज. शुभम यांची जागा भरून काढण्यासाठी जातो तो तुषार. शुभम यांनी 17 धावांची खेळी करून तंबूत परतताना निलेशजी शेलार यांचं आगमन 100% मंचावर. आणि आमचे युवा नेतृत्व निलेशजी शेलार. आणि तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. थोडा अडथळा असल्यामुळे ते बॉल रनअप चुकल्यामुळे ते रन बॉल टाकू शकले नाहीयेत. सुंदर असा चेंडू आणि त्यावर माटल्या फटका आणि बॉल सीमारेषा पार चौकार. काय फलंदाजी बघायला मिळते आपल्याला विश्वगड संघाची. विश्वगड संघाची धाव संख्या होती ती 28. 3 चेंडू मध्ये राहुल याने 10 रन खर्च केलेला आहे. वाईट अंपर आम्हाला दर्शवताना वाईट. 3 चेंडू मध्ये 11 रन खर्च केलेले आहेत राहुल यांनी. आणि चौथा चेंडू खूप सुंदर असा चेंडू आणि काय होते बघावं लागेल. बॅटमॅन काहीच समजू शकला नाही त्याला. पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते तो राहुल. बॅट कट लागून गेलेले डिक्लेअर झोन मध्ये फक्त 1च रन मिळेल. धाव संख्या होते ते 30. विश्वगड संघाची खूप चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल आपल्याला. आणि चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि बॅटतून निघलं पटक्यात होतं वजन आणि धावा मिळतात अर्धा डझन. काय पटका मिळाला, काय पटका बघायला मिळतोय तो आपल्याला. विश्वगड संघाचे असे खूप असे फलंदाज आहेत त्यांच्याकडे राखून ठेवलेले का षटका आणि चौकाराने आपले संघाची धावसंख्या वाढवत आहेत.
अतुले आम्हाला पहिलेच बोलले होते आमच्याकडे दरारीचे बॅटमन चौकार षटकार मारणारे असे आहेत आणि आम्हाला वाटलं होतं काय असतील पण ते चौकार षटकाने आपल्या संघाची धावसंख्या वाढवत आहे सिंगल नंबरचा जास्ती प्रयत्नच करत नाहीयेत आणि खूप चांगली अशी रणनीती आणि कप्तान आपल्या संघाला आपल्या फलंदाजांना काहीतरी काल मंत्र देताना बघतोय आपण त्यांना लाईव्ह स्क्रीन मध्ये. आणि आमचे सोनटके संघाचे कॉमेंटेटर मोनेश मोनिश यांचं आगमन आपल्या कॉमेंटेटरी करताना आता आपल्याला थोडे 5 ते 10 मिनिटात दिसतील. माझ्या समोर झुलताना मोनिश. चौथ्या गोलंदाजी वर येत आहे तो हर्षद. हर्षल वाव. आता बघावं लागेल कॅच होतोय की काय होतंय आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण करताना बघतोय तो आपण लाभ संघाचा आकाश यांनी खूप सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे आणि हर्षल यांच्या पहिल्या चेंडूवर हॅलो 46 धावसंख्या झाल्यात फलकावरती.
हॅलो 47 धावसंख्या झाल्यात. हॅलो. तर दरम्यान जय बजरंग सोनटाके आयोजित ज्ञानाबाई स्मृती चषक 2022 मध्ये जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं मी मोहनीश पाटील तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आणि आजचा तिसऱ्या दिवसामधली दुसरी मॅचच्या नाणेफेकीकडे वळतोय. तर मी आमंत्रित करेल लामस संघाचे कर्णधार आणि श्री गणेश आंब्याच्या पाड्या संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. धावसंख्या फळकावरती जोडली आहे ती 53, 54चं आव्हान असेल. यापुढील होणारी मॅच दोन्ही संघांचे कर्णधार मी विनंती करेल लामत संघाचे कर्णधार आणि श्री गणेश आंब्याच्या पाड्याच्या संघाचे कर्णधार, लामज आणि आंब्याचा पाडा मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय. दरम्यान सोटेगावचे प्रतिष्ठित नागरिक विशालजी पाटील आणि अक्षयजी चौधरी यांचं इथे आगमन झालंय. उर्फ आहे की माननीय श्रीयुत विशालजी पाटील यांचं इथे आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. चला, लांबच संघाचे कर्णधार आणि आंब्याच्या पाड्या संघाचे कर्णधार मी विनंती करतोय नाणेफेकीच्या कक्षेकडे वळायचंय.
तर कैलासवासी रमेश बारको पाटील यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स बनवला गेला आहे आणि ज्यामध्ये दोन्ही संघाचे कर्णधार असतील. एका बाजूला टीम लामस संघाचे कर्णधार तर एका बाजूला आंब्याचा पाडा. यस नाण्याची ओळख सर्वप्रथम एका बाजूला जय बजरंग असेल तर एका बाजूला ज्ञानाबाई स्मृती. कॉलिंग कोण देत आहे? त्याच्यास आंब्याचा पाड्या संघाकडनं कॉलिंग जय बजरंग अशी कॉलिंग आणि हा यस जय बजरंग आहे. मान्यवरांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यस वळतोय आंब्याच्या पाड्या संघाच्या कर्णधाराकडे. जास्त वेळ घेणार नाही. सर्वप्रथम जर बघायला गेलं तर सकाळचं सत्र आहे. दमट वातावरण असेल तरी पण या मॅच मध्ये जवळजवळ 40+ धावा बनवल्या गेल्यात. म्हणजे तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. अगदी जर विचार केला तर क्षेत्ररक्षण घेताना लांबच संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40 ते 45. यस अगदी जर विचार केला तर सकाळचं सत्र आहे. वातावरण जर दमट असेल तरी पण बॉल ट्रॅव्हल व्हायला सुरुवात झाली, कारण की हवा जर बघायला गेली तर हवा थोडीशी वाहते. त्याच्या जोरावरती मोठे फटके पाहायला मिळतात. तर तुम्ही कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवाल आणि कसे गोलंदाज तुम्ही यूज कराल? काय नाही, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच वळतोय लांबच संघाच्या कर्णधाराकडे. तर सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल तुम्ही हारलात. जर नाणेफेकीचा कौल तुमच्या पक्षामध्ये असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही बॅटिंगच केली असती आणि आम्ही ज्याप्रमाणे प्लेयर्स आलेत आमच्याकडे आज, तर आम्ही बॅटिंगच करण्याचा डिसिजन होता आमचा. यस फलंदाजी करण्याचा निर्णय होता आणि तुमच्या मनासारखं झालाय. यस चेंडू ट्रॅव्हल होत आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील आपण बघितलं होतं चेंडू ट्रॅव्हल व्हायला नंतर सुरुवात झाली होती. पण किती धावांचं एक टार्गेट मनामध्ये सेट कराल जे आंब्याच्या पाड्या संघाच्या समोर एक परिपक्व असेल? आमचा विचार आहे कमीत कमी 50 ते 60. यस नक्कीच ऑल दी बेस्ट विनामूल्य, कारण की मॅच चालू आहे. एक चांगला खेळ मैदानामध्ये दाखवा. आणि वळतोय मॅच कडे. एका बाजूला टीम विश्वगड संघ असेल तर एका बाजूला टीम लाभ. विश्वगड आणि लाभ अशी मॅच पाहायला मिळते, ज्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करताना विश्वगड संघाने धावा जोडल्या गेल्या त्या 53 धावांचं आव्हान आहे. हॅलो. तर वळतोय मैदानाकडे. 53 धावांचं आव्हान असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू सॉफ्ट हँडने दिशा दिली आहे. नक्कीच खेळाडू तैनात असेल. बघूयात अडवतोय की काय चेंडूला. पण डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये चेंडू निघून जाईल एका धावेसाठी. आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 3 या आकड्यावरती. या चेंडूंचा जर विचार झाला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं 5 चेंडूंचा खेळ झालाय. आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय अतुल. पॉवर प्लेचं षटक अतुल कर्णधार स्वतः आलेत मैदानामध्ये. जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन त्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला फलंदाज भगवान पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडला राहुल. या दोघांवरती खूप सारी जिम्मेदारी असेल, कारण की पंकज मात्र स्वस्तात परतलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, पण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जाईल निर्धावच्या स्वरूपामध्ये. आणि पंचांचा इशारा होतोय की षटक समाप्त होतंय. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 3 या आकड्यावरती.
यस नक्कीच 3 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली एका विकेटच्या नुकसानवरती. यस 53 धावांचा आव्हान पार पाडताना जवळजवळ 3 धावा म्हणजे आता 18 चेंडू मध्ये धावा जमवायच्या आहेत त्या 50. अच्छा माफ करा 54 धावांचं आव्हान आहे आणि 51 धावांची अजून देखील गरज असेल. 18 चेंडू आणि 51 धावा. अगदी जर बघायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अनेकदा आपण बघतो की मोठे फटके, पण इथे मात्र पॉवर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होण्याच्या ऐवजी पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजांकडनं. या षटक क्रमांक पहिलं झालंय, षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी महेंद्र मात्र सज्ज होतोय. यास दांडगा अनुभव असेल, खूप जास्त एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि तो अनुभव पण लावताना आता कशा प्रकारचा खेळ होतोय बघावं लागेल. स्ट्रायकर एंडला एक लेफ्ट हँडेड बॅट्समन पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्रायकर एंडला राईट हँडेड, म्हणजे लेफ्ट आणि राईट ही कॉम्बिनेशन नक्की दमछाक करणार असेल टीम विश्वगड संघाची. षटक क्रमांक दुसरं महेंद्र सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजीवरती लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू, हा चेंडू चांगला होता, पाठीमागे खेळाडू तैनात असतील, चेंडूला कलेक्ट करून फेकी परंतु एक धाव कंप्लीट केली जाते नक्कीच आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या जोराने धावसंख्या मंदगतीने का होईना पण एकने वाढेल, जाऊन पोहोचतीये ती 4 या आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानवर. या षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे आणि इथून जर 54 धावांचं आव्हान पार पाडताना पहिल्या 4 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात आणि इथून मोठे फटके मारले तरच हा जो उर्वरित रन आहेत त्या मात्र तुम्ही चेस करू शकता. याच दरम्यान सर्वात मोठी भूमिका जी आहे ती मैदानाची आणि या मैदानाचे मालक मान्य श्रीयुत बंटीजी गोने साहेब यांचं इथे आगमन झालंय. तुम्हाला विनंती करतोय या शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर बघू आणि इथे मात्र आउट होतोय परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 54 धावांचं टार्गेट दिलं होतं विश्वगड संघाने आणि म्हणतात ना की पहिला वार हा लाख मोलाचा असतो. बघा कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला, अप्रतिम चेंडू होता. लाईन मध्ये चेंडू बॅटच्या फेस मध्ये काहीसा आला नाही. आडव्या पट्ट्याचा फटका मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी फलंदाज एका जागेवरती उभा राहून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या जोरावरती मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता कशा प्रकारे त्या चेंडूवरती बोल्ड झाला आणि आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश. पुन्हा एकदा महेंद्र सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला आकाश पाहायला मिळेल नवीन फलंदाज. मी असं म्हणेन की इथून जर या 50 धावा माफ करा 54 धावांचं आव्हान पार पाडायचं असेल तर मैदानामध्ये एक चांगली पार्टनरशिप जोडावी लागेल. जर मैदानामध्ये चांगली पार्टनरशिप झाली तरच हे आव्हान मात्र पार पाडू शकतो. हा चेंडू फुलटॉस होता, उडवलाय, पाठीमागे खेळाडू तैनात असतील, कलेक्ट केला जातोय. आणखी एक विकेट मैदानाच्या आसरेला. कम ऑन डीजे. सर नक्कीच या विकेटच्या जोरावरती आता असं वाटतं की कुठेतरी सूर्य मावळताना पाहायला मिळेल की काय टीम लाभ संघाची. पुन्हा एकदा महेंद्र सज्ज होते. पुढचा चेंडू, हा चेंडू फुल टॉस, इथे प्रहार पाहायला मिळेल. खेळाडू पाठीमागे तैनात असेल पण त्याला मात्र सलामी देऊन हा चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. कम ऑन डीजे. डीजे तर 10 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते या षटकाराच्या जोरावरती. असे फटके यायला पाहिजेत. याच कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं वातावरणाने थोडासा अभाव केला होता, त्यानुसार पहिल्या 2 सत्रामध्ये म्हणजे पहिल्या सत्रात आणि दुसऱ्या सत्रात अगदी लो स्कोरिंग मॅचेस बघितल्या, पण त्यानंतर फलंदाजाने कस धरले आणि आक्रमकता दाखवायला सुरुवात केली.
सर धावसंख्या फळकावरती पाहायला गेली तर 10 पाहायला मिळते आणि या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती धावा जमवल्या गेल्या तर 2 आणि 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 12 या आकड्यावरती. एका बाजूला टीम विश्वगड आहे तर एका बाजूला टीम लाप लढतीये आणि काय विश्वगड संघाने काय अप्रतिम फलंदाजी केली आणि जर विश्वगड संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर होते तर निखिल जाधव आणि बघा टीम विश्वगड संघ आजच्या दिवसामध्ये जर क्वालिफायर झाली तर निखिल जाधव आणि योगेश दळवी यांच्याकडनं आज त्यांना संध्याकाळी मेजवानी असणार आहे. बघा लक्ष द्या टीम विश्वगड संघ तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर झाली तर निखिल जाधव आणि योगेश दळवी यांच्याकडनं संध्याकाळी मेजवानी असेल आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटचं नियोजन आयोजन केले असे दानशूर व्यक्तिमत्व यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी सचिन भाऊ शेलार यांचं इथे आगमन होत आहे. वेलकम वेलकम हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. विजयासाठी 12 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल. गोलंदाज सज्ज होतोय कुणाल षटक क्रमांक 3 घेऊन आणि विश्वगड संघ बघा आज मैदानामध्ये उतरला आणि जसा मैदानात उतरला पहिल्या मॅच पासून त्यांच्या पाठीमागे बक्षीस लागायला सुरुवात झाली आहे. हा चेंडू उडवलाय हवेत मिस टाइम स्ट्रोक असेल आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल देखील ड्रॉप केली जाते पण रनआउटची संधी ही देखील गमावली. 2 संधी वाटायला चालू होत्या आल्या होत्या आणि दोन्ही संध्या मात्र गमावल्या गेली. याच दरम्यान बंटीजी गुन्हे साहेब भिवंडी तालुका उपाध्यक्ष त्यांना विनंती करतोय शाही सन्मानात व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम आणि थोड्या वेळात त्यांचा शाही सन्मान देखील आपण पाहूयात. तसं बंटीजी गुन्हे साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी मान्य श्रीयुत निलेशजी शेलार यांना विनंती करेल की बंटीजी शेलार साहेब यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून हा मैदान व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू उडवलाय सरळ निघून जातोय सीमारेषे बाहेर. जेव्हा टुर्नामेंटचं आयोजन नियोजन करायला सुरुवात केली तेव्हा मनामध्ये प्रश्न होता मैदान कुठे असेल आणि कोणत्या मैदानामध्ये ही टुर्नामेंट भरवायची कारण की सगळी तयारी झाली होती फक्त मैदान नव्हतं आणि त्यावेळेस मात्र बंटीजी गुन्हे साहेब यांनी मात्र हा मोलाचा वाटा केलाय. धन्यवाद त्यांचं देखील. ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. सर पुढचा चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात आणि मी मगाशीच उल्लेख केला होता ना की
विश्वगड संघ याच्या पाठीमागे खूप सारे बक्षिसं लागले. त्याच प्रकारे आणखी एक बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. जर आजच्या दिवसामध्ये टीम विश्वगड क्वालिफायर झाली तर निखिलजी जाधव उपसरपंच विश्वगड यांच्या माध्यमातून टीम विश्वगड संघाला म्हणजे पूर्ण संघाला 3 दिवस अलिबाग ट्रिप असेल आणि त्याचबरोबर योगेशजी दळवी आणि निखिलजी जाधव यांच्या माध्यमातून संध्याकाळी मेजवानी देखील असेल. असं बघा ही खूप मोठी संधी आता मात्र विश्वगड संघाला चालून आली आहे. फक्त काय करायचंय मैदानामध्ये चांगला खेळ करायचा आहे. तुमच्या पाठीमागे तुमचे चाहते, तुमच्या पाठीमागे तुमचे पाठीरागे हे मात्र तटस्थ उभे आहेत आणि त्यांना जर तुम्हाला आनंदित करायचं आहे तर तुम्हाला मात्र प्रयत्नांसोबत लढावं लागेल आणि झगडावं लागेल आणि एक चांगला खेळ मैदानामध्ये दाखवावं लागेल. तो चांगला खेळ पुन्हा एकदा दाखवतोय काय धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 20 या आकड्यावरती 5 विकेटच्या नुकसानवरती. म्हणजे आता 12 चेंडूंचा खेळ 3 षटकांचा खेळ समाप्त जवळ होत आलाय आणि आता मात्र विजयासाठी 34 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 34 धावा म्हणजे या 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकले तरच टीम लाभ संघ विजयाची झुंज देऊ शकते. हॅलो येस पंच षटक समाप्त झालं होतं का ते? तर 6 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज असेल. हा चेंडू पहिला चेंडू उडवलाय आणि लँड होतोय सीमारेषे बाहेर. यस लाभ संघाच्या आशा अपेक्षा अजून देखील जिवंत असतील. 5 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी धावांची गरज कळवा. पहिला चेंडू अगदी ओळखलं गेलं आणि फेकून दिलं. आता मात्र 5 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज बाकी राहिल्या. म्हणजे 5 चेंडू मागे 5 मोठे फटके. पुन्हा एकदा झळकावेल का आठवेल का ती इंग्लंड विरुद्धची इंडियाची पारी यस 2011च्या वर्ल्ड कपची. यस बघूयात पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथे मात्र सॉफ्ट हँडने दिशा दिली. एक धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज मयूर माफ करा संकेत पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. चेंडू क्रमांक 3. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला जाऊन चेंडूला दिशा दिली. एक धाव अंकित केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल फेकी परंतु दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न रनआउटची देखील संधी आणि पंचांचा इशारा. इस आउट. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना करा. जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही तिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही जिथं ज्ञानाबाई वाघाचं नाव नाही. याच दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र प्रहार केलाय. कॅप मध्ये असेल एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मधनं निघून जातोय 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. 6 विकेटच्या नुकसानवरती 33 ही धावसंख्या पाहायला मिळते. यस आता मात्र औपचारिकता बाकी असेल जवळ कारण की जो पहिला वार केला होता विश्वगड संघाने तो वार मात्र लाख मोलाचा ठरतोय कारण की लाभ संघाला कुठेतरी बॅकफुटला ढकललं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू उडवलाय हवेत असेल इथे खेळाडू तैनात पण कलेक्ट केला जातोय. आणखी एक विकेट मैदानाच्या असराला. धन्यवाद. तर एका चेंडूचा खेळ शेवटचा बाकी असेल.
हा चेंडू पंचांचा इशारा येतोय, वाईड असेल, अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढतीये, जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे हवेत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल सोपावली आहे. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. धन्यवाद दीजे, थँक्यू दीजे, अप्रतिम मधुर संगीत ऐकवल्याबद्दल. तर यस, विश्वगड संघाचा इथे मात्र विजय झालाय. आणि यस, जसं क्रिकेट प्रेमी आहेत तशा आपल्या विभागामध्ये कबड्डी प्रेमी देखील खूप सारे आहेत. आणि यस, नक्कीच 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी यस त्याच दिवशी एक नियोजन आयोजन आपल्याच परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, विश्वगड गावामध्ये. यस, एक कबड्डीचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये ठाणे, पालघर दोन्ही जिल्ह्याचे संघ आणि त्याचबरोबर आपल्या विभागातील संघ देखील असे 3 असोसिएशनचे संघ खेळवण्यात येतील. यस, त्याचे जर विचार केला आयोजनाचा तर निखिलजी जाधव यस या मोलाचा वाटा आहे. त्यांच्या माध्यमातून हा कबड्डीचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल 19 फेब्रुवारीच्या दिवशी. यस, खूप दिवसांपासून नियोजन आयोजन चालू होतं आणि अखेर ती तारीख प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. तर सर्व प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर कबड्डी प्रेक्षकांना, कबड्डी चाहत्यांना मी विनंती करेल, 19 फेब्रुवारीच्या दिवशी यस YouTube लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. आणि आपल्या परिसरामध्ये प्रथमतः मॅटवरती ती कबड्डीची स्पर्धा आयोजन नियोजन केलंय. सर, मॅन ऑफ द मॅच कोण असेल ज्याचा स्ट्राईक रेट होता 300चा, 6 चेंडूंमध्ये ठोकल्या 18 धावा, कोण असेल? तुषार, मॅन ऑफ द मॅच तुषार. यस, तुषार विनंती करतोय आपली मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं. यस, आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता, त्याच्या माध्यमातून 6 चेंडूमध्ये 18 धावा ठोकल्या गेल्या, अप्रतिम फटकेबाजी. तुषार याला मॅन ऑफ द मॅच सन्मानित केले जाते. थँक्यू दीजे. तर त्यानंतर उमेश आणि श्रीयुत उमेशजी उर्फ फुकाबाई यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटला, या नियोजन आयोजनाला